बातमी अमरावतीतनं चांदूर बाजारमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातल्या गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्यात। एकाच गॅस एजन्सीवर 100 पेक्षा अधिक गावांचा भार असल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडनं। स्वप्नील, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे आणि का इतकी मोठी रांग लागते? श्रुती, आपण जर पाहिलं तर चांदूर बाजार शहरातील HP गॅस एजन्सीच्या समोर मी आहे आणि या गॅस एजन्सीवर जर आपण पाहिलं तर जवळपास 100 पेक्षा अधिक गावांचा भार आहे। पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये या गॅस कंपनीची जी आहे ती गाडी सिलेंडर घेऊन जात होती, परंतु युद्धाच्या या संपूर्ण काळामध्ये जर आपण पाहिलं तर KYCचं कारण देत HP गॅस एजन्सीनं जे आहे ते गावागावामध्ये सिलेंडरची जाणारी गाडी बंद केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे। त्यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीनं एका सिलेंडरसाठी दिवसभर या ठिकाणी रांगेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक नागरिकांनी सांगितले की आम्ही सकाळी 3 ते 4 वाजतापासूनच रांगेत या ठिकाणी राहतो। आपण बघू शकतो मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे शेतीच्या मशागतींची कामं आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांना आपली कामं बाजूला सारून जे आहे ते अशा पद्धतीनं उन्हातानामध्ये या ठिकाणी थांबावं लागत आहे। जवळपास तापमान 44 डिग्रीच्या वर अमरावती जिल्ह्याचं गेलेलं आहे आणि अशा तापमानामध्ये जे आहे ते एका सिलेंडरसाठी या ठिकाणी थांबावं लागत आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की नक्कीच स्वप्नील, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। काय आता नेमका तोडगा काढला जातोय याकडेही लक्ष असेलच।